जय श्रीराम. श्री तुकामाई यांनी महाराजांना दिलेली 4 वरदानं आपण वाचत होतो. तर काल आपण महाराज प्रपंचातील आसक्ती कशी शोषून घेतात आणि कशी प्रेरणा देतात याविषयी आपण वाचलं. आता बापूसाहेब मराठे सांगतायत की आता पुढचा सांगतो. कसलाही दुर्धर प्रसंग आला, प्रपंचात असे प्रसंग येतात, अशा वेळी श्री महाराजांवरील निष्ठा ढळत नाही, उलट ती दृढ होते. हे इथे पाहायला मिळतं. उदाहरण पुढे सांगतो. केशवरावजी साधारण 24-25व्या वर्षापासून महाराजांकडे येतात. ते दादरला मास्तर होते हायस्कूलमध्ये, मग MA झाले आणि प्रोफेसर झाले कॉलेजमध्ये. दादरला शाळेत मास्तर असतानाच विवाह झाला. बिराड दादरलाच होतं, पण शनिवारी सकाळची शाळा झाली की नवरा बायको दोघे मालाडला यायचे. शनिवार रविवार मालाडला राहायचे आणि सोमवारी सकाळी परत जायचे. मालाडहून जेवूनच निघायचे. केशवराव परस्पर शाळेत जायचे, पत्नी घरी जायची. केशवरावजी महाराजांना म्हणाले, महाराज, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. मन चमत्काराला लालचावलेलं आहे. तेव्हा कसंही करून आम्हाला काही चमत्कार दाखवा, म्हणजे आमची तुमच्यावरची श्रद्धाही अधिक दृढ होईल म्हणाले. ही अगदी साधकावस्थेच्या सुरुवातीच्या काळामधील अगदी सुरुवातीची गोष्ट आहे. आपल्यालाही वाटतंच की आपल्याला काहीतरी चांगली चुणूक मिळावी म्हणून. तशी महाराज प्रेमानं म्हणाले, केशवराव, कशाला चमत्कार दाखवायला पाहिजे? दर शनिवार रविवार चमत्कारच घडतायत नाही का? आता तुमचं वय काय? 24-25 वय, नुकतं लग्न झालेलं, स्वकष्टार्जित पैसे तुमच्या हातात येतात. असं असून शनिवार रविवार चैन सिनेमा यात न घालवता तुम्ही आवर्जून इथे येता आणि थोडी अडचण सोसून सुद्धा इथे राहता. हे कशाचं लक्षण आहे? यापेक्षा दुसरा कोणता चमत्कार दाखवू? हे आसक्ती शोषून घेणं आहे, नाही का? तर आसक्ती शोषणं म्हणजे विषयाकडची ओढ कमी करायची, विषयासक्ती कमी करायची आणि भगवंताची भक्ती वाढवायची. हे रामराया तुमच्याकडून करून घेतो आहे. आणखी काय चमत्कार हवा आपल्याला? केशवरावांचा बिर्ला शेठशी संबंध आला. केशवरावांच्या वृत्तीवर बिर्ला शेठ खुश झाले. त्यांनी केशवरावांना अगदी ओपन चेक दिला. ते केशवरावांना पंडितजी म्हणत. बिर्ला शेठ म्हणाले, पंडितजी, तुम्ही मागाल ते द्यायला मी तयार आहे. बिर्ला शेठ नवलकोट नारायण म्हणाले, तुम्ही मनापासून मागून घ्या, काय हवं ते. नवकोट नारायण, नवलकोट नाही, नवकोट नारायण म्हणाले. तर बिर्ला शेठ नवकोट नारायण. तर केशवरावजींनी काय उत्तर दिलं? शेठजी, तुमच्यापाशी जे म्हणजे पैसा अमाप आहे ते माझ्यापाशी पोटापुरता आहे. मला जास्तीची जरूर नाही. मला जे शाश्वत समाधान हवं आहे ते तुमच्यापाशी अजिबात नाही आहे. ते तुम्ही मला देऊच शकणार नाही. मग मी काय मागू तुमच्याकडे? केशवरावजींशी माझा प्रेमाचा संबंध आहे. मी म्हटलं, बापूसाहेब मराठे बोलत आहेत बरं का. तर मी म्हटलं, मला जर कोणी विचारलं असतं, मी चटकन मागितलं असतं, माझ्या मुलाला कुठेतरी जनरल मॅनेजर करा, 10,000 रुपये पगारावर. असं आसक्ती शोषणं आणि शाश्वत समाधान मिळवण्याचा केशवरावांनी चंगच बांधला होता. वैभव चालत आलं तरी त्यांना असा विचार शिवला नाही आणि शिवायचा नाही. केशवरावांचे काही स्टुडंट शिकून पुढे अमेरिकेत गेले. केशवरावजींबद्दल प्रेम असल्यामुळे तिथे गेल्यावर त्यांनी 2 युनिव्हर्सिटीमध्ये केशवरावांना बोलवणं धाडलं व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून. तिथे पाश्चिमात्य फिलॉसॉफीवर बोलायचं, ॲज अ कम्पॅरिझन विथ इंडियन फिलॉसॉफी. अशा प्रत्येक लेक्चरला $100 आणि जाण्या येण्याचा खर्च, व्हिसाची सोय युनिव्हर्सिटी करणार. अशी 2 बोलावणी आल्यावर यांनी महाराजांना विचारलं की काय करावं, जावं का? महाराजांनी चक्क सांगितलं, आदेशच दिला, जाऊ नये. आपली साधनेची प्रगती खुंटेल.
मला प्रकृतीला सोसणार नाही असं सांगून नकार द्यावा त्यांना. किती खटाटोप असतो अमेरिकेत जायला. केशवरावजींनी मला विचारलं, बापूसाहेब तुम्ही काय केलं असतं? मी म्हटलं, आदेशापर्यंत थांबलोच नसतो. मी काय म्हटलं असतं, या स्टुडंट्सचं मन कसं मोडायचं, चला लवकर. अर्थात हे विनोदाचं झालं. पण केशवरावांनी ओळखलं, महाराज नाही म्हणतात म्हणजे ते माझ्या कल्याणाचं नाही. मला जे साधायचं आहे ते तिथे साधणार नाही याची बालंबाल खात्री त्यांना होती. पूर्ण निरासक्ती. यामुळे केशवरावांना ते साधलं. हेच आख्यान आता पुढे चालू ठेवू. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. श्री राम श्री राम श्री राम.